सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला हा सती साधनेचा परिचयात्मक वर्कशॉप आहे, परिचयात्मक कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा आहे हे आपण थोडंसं अधोरेखित करूया, अंडरलाईन करूया. कार्यशाळा आहे. कार्यशाळा म्हणजे काय? आपल्याला काहीतरी प्रॅक्टिकली इथं करायचे, करून पाहायचे, किंवा जे तुम्ही स्वतंत्रपणे करणार आहात ते जर काहींना माहिती नसेल तर त्यांनी ते शिकून घ्यायचे आणि एक प्रयोग करायचा आपल्या पातळीवर की याचा काय परिणाम आपल्याला दिसू शकतो, काय परिणाम मिळू शकतो, याचा आपण स्वतंत्रपणे एक हे करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. हे लक्षात घ्या. धम्म हा प्रॅक्टिकल आहे हे आपण वारंवार पाहतो आहोत. धम्म हा प्रॅक्टिकल आहे, परंतु कशाची प्रॅक्टिस? कोणते प्रॅक्टिकल काम जे असतं त्याला काहीतरी उद्देश असतो. उद्देशाशिवाय कोणती प्रॅक्टिकल गोष्ट पुढे जात नाही. म्हणजे आपण शास्त्राच्या भाषेत जर म्हटलो तर आधी थेरी पाहिजे, मग प्रॅक्टिकल पाहिजे, किंवा थेरीच्या आधी पण उद्देश पाहिजे. साध्य काय साध्य करायचं आपल्याला, बुद्धानं काय साध्य करायला सांगितलंय, किंवा आपल्याला जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे, काय साध्य करायचे, ही गोष्ट जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कुठलीही प्रॅक्टिकल गोष्ट, कुठलीही साधना ही पुढे जात नाही. आणि साध्य न ठेवता, समोर काही उद्देश न ठेवता जर आपण काही करू लागलो तर मग आपल्या करण्याला काही दिशा नसते, काही अर्थ नसतो, आणि ते एक कॉपी पेस्ट असतं. म्हणजे काय म्हणतो आपल्याला, ती एक पोपटपंची पण होऊ शकते. आपल्याला पोपटपंची करायची नाही, कॉपी पेस्ट करायचं नाही. मी सांगतो किंवा कोणी सांगतं म्हणून आपल्याला काही करायचं नाही. आपली गरज काय आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आणि गरज लक्षात घेऊनच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर या वर्कशॉपमध्ये काही जुने लोक असावेत. याची खरी सुरुवात आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी केलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर आपण एक 7 दिवसाचा वर्कशॉप ठेवला, कार्यशाळा ठेवली. त्याच्यात बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला असे मला काहींचे फोन आले. आपण भेटू शकलो तर नाही, पण फोन आले, आणि बऱ्याच लोकांनी त्याचा जो काही लाभ होतोय, लाभ म्हणजे काय की स्वतःशी कनेक्टिव्हिटी येते. आपण स्वतःशी, आपल्या जीवनाशी जोडले जातो, तर तो लाभ आहे. आणि स्वतःशी जोडले जाणं म्हणजे स्वतःचा प्रॉब्लेम लक्षात येणं, प्रॉब्लेमचं कारण लक्षात येणं, त्याचं निवारण कसं करायचं हे लक्षात येणं, आणि निवारणाचा मार्ग म्हणजे 4 आर्य सत्य जे आहेत ते आपण आपल्या स्वतःशी कनेक्ट झाल्यावर आपल्याला लक्षात येतात. पुन्हा इथे एक गोष्ट सिद्ध होते की बुद्धाची जी शिकवण आहे ही जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली आपल्याला ती दिसत नाही, सत्य तोपर्यंत सत्य नाही, जोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही. तर बुद्धाची शिकवण, धम्म हे सत्य आहे. धम्माचा एक अर्थ सत्य असाही होतो, जे जसं आहे तसं, यथाभूत ज्ञान दर्शन, जसं आहे तसं. तर हे जोपर्यंत सत्य आपल्याला कळत नाही, बुद्धाची शिकवण आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. तर हे सत्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते कसं जाणून घ्यायचं, तर स्वतःशी कनेक्ट व्हायचं, स्वतःशी जोडलं जायचंय. जीवनापासून आपण बऱ्याचदा लांब असतो, कारण मन विसरतं. विस्मृती हा माणसाच्या मनाचा फार मोठा दुर्गुण आहे. परंतु माणसाला त्याच्या विरुद्धचा पण जो सद्गुण आहे, ज्याला सती म्हटलेला आहे, जागृती म्हटलेला आहे. स्मृती हा शब्द
म्हणजे त्याचा अर्थ स्मृती केला जातो. कारण स्मृती म्हणजे मेमरी नव्हे, मेमरीतली गोष्ट नव्हे. सती म्हणजे केवळ स्मृती नव्हे, सती म्हणजे आपण भान म्हणतो, जागृती म्हणतो. तर मनुष्याचं मन जरी अजागृत असलं तरी त्याच्यामध्ये माणसामध्ये उपजत म्हणजेच काय की निसर्गाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपण जे मनुष्य पातळीवर आलेलो आहोत, ह्या मनुष्य पातळीवर येण्याचा एक अर्थ असा होतो की मनुष्याला समस्त म्हणजे काय, त्याला दृष्टी मिळू शकते, त्याला सम्यक दृष्टी मिळू शकते. आणि सम्यक दृष्टी का मिळू शकते? कारण मनुष्य हा असा प्राणी आहे की ज्याला स्वतःचं जीवन समजतं. कारण त्याच्यामध्ये जागृतीचा गुणधर्म आहे, विसरण्याचा मोठा आहे, परंतु जागृतीचा पण आहे, जाग होण्याचा पण आहे. आणि ही जागृतीमुळेच मनुष्य हा वेगळा प्राणी आहे. आणि जागृती असल्यामुळे, कळाल्यामुळे, समज असल्यामुळे माणूस अनेक प्रकारचे शोध लावतो. हे जे शोध आपण पाहतो, वेगवेगळ्या प्रकारचे, रेल्वेचा शोध असेल, टेलिफोनचा शोध असेल, आता मोबाईलचा शोध असेल, इंटरनेटचा शोध असेल, मेडिकल फील्डमधले बरेच शोध आहेत, अजूनही चालू आहेत. आणखीन जे काही शोध आहेत त्या क्षेत्रातले. आणि ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण इंटरनेटच्या द्वारे आपण पाहतो की माणसानं किती मोठी विशाल अशी प्रगती केलेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की माणसाचा मेंदू विकसित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक समज आहे, त्याच्यामध्ये एक कळतं त्याला. परंतु या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, या माहिती तंत्रज्ञानामध्ये माणसाच्या मेंदूला नको तेवढे विषय देखील मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे माणसाचं मन जास्त भरकटतं. म्हणजे आधीच विस्मृतीचा प्रॉब्लेम, त्याच्यात अनेक ऑप्शन, अनेक विषय समोर असल्यामुळे माणसाचं मन हे भरकटतं. आणि भरकटल्यामुळे माणूस हा स्वतःपासून लांब असतो. म्हणजे त्याला आत्मभान नसतं, स्वजाणीव नसते, जागृती नसते. त्याला पालीमध्ये सती असं म्हटलेलं आहे. आणि हे जे आत्मभान आहे, ही जी सती आहे, ही जी जागृती आहे, ही निर्णायक आहे. निर्णायक म्हणजे काय की ती जागृती आपण किती प्रमाणामध्ये साध्य करतो, किती प्रमाणामध्ये वाढवतो. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे त्यांची जागृतीची पातळी ही सर्वोच्च पातळीवर आहे. म्हणजे ते नखशिखांत, टॉप टू बॉटम त्यांचं जीवन जे आहे कधीच निद्रिस्त अवस्थेत नव्हतं. तर ती शक्यता, ती पातळी गाठण्याची शक्यता प्रत्येक माणसामध्ये आहे असं बुद्धांनी स्वतः म्हटलेलं आहे की प्रत्येक माणसामध्ये ती क्षमता आहे. परंतु प्रयत्न केला तर आजच्या काळात ते जागृतीचे प्रयत्न, सतीमध्ये येण्याचे प्रयत्न करणं हे थोडंसं कठीण पण आहे. त्याचं कारण आहे की आपल्यासमोर खूप विषय असतात. पूर्वीच्या काळी म्हणजे बुद्धांच्या काळात जर विचार केला किंवा त्याच्यानंतरची काही वर्ष, तर माणसाचं जीवन हे सिम्प्लिफाईड होतं, म्हणजे सिंपल होतं, साधं जीवन होतं, सुटसुटीत जीवन होतं. आत्ताचं जीवन जे आहे कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. शहरीकरणामुळं, माहिती तंत्रज्ञानामुळं, अनेक सोयींमुळं, अनेक विषयांमुळं, अनेक शास्त्रांमुळं, अनेक गुरूंमुळं, अनेक प्रकारची जे काही ज्ञान आहेत, तर ज्ञान घेणे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्ञानामध्ये भरकटणं ही मात्र स्वतःपासून दूर जाण्याची एक प्रक्रिया पण असते. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचं भान येण्यासाठी, जागृत होण्यासाठी आपल्याला बुद्धाच्या शिकवणीचा पूर्वीपेक्षा जास्त काटेकोरपणे एक
वापर केला पाहिजे. आधी ते समजून घेतलं पाहिजे काय करायचे ते, आणि ते आपण अनुभवाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली बाब म्हणजे आपल्याला काय पाहिजे, जीवनामध्ये काय पाहिजे. तर साधं सोपं त्याचं उत्तर आहे की आपल्याला जीवनामध्ये शांतता पाहिजे, सुख पाहिजे, एकाग्रता पाहिजे. काही लोक म्हणतात एकाग्रता पाहिजे. बुद्धाच्या भाषेत सुखम सेती म्हणजे शांत झोप पाहिजे, ताणतणाव कमी पाहिजे, डिप्रेशन कमी पाहिजे, एकाकीपणा कमी झाला पाहिजे, मन मुक्त पाहिजे, व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर आपले जे संबंध आहेत हे चांगले असले पाहिजेत, विधायक असले पाहिजे, मैत्रीपूर्ण असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, पण त्या नाहीत म्हणून पाहिजेत. कारण ज्या गोष्टीची वाणवा असते, जी गोष्ट नसते तीच प्राप्त करण्यासाठी आपण धडपडत असतो. म्हणजे आपल्याला एका शब्दात सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणजे ते नाही. मग सुख नाही म्हणजे काय, तर दुःख आहे. तर दुःख हे सत्य आहे. बुद्धाने पहिलं आर्य सत्य म्हटलंय, दुःख आहे. आपल्याला ते जाणवत नसेल, ते सत्य जाणवत नसेल, तर त्याचं साधं सरळ कारण आहे, आपण जीवनाच्या बाबतीत जागृत नाही, सतीमध्ये नाही. म्हणून आपल्याला दुःख जाणवत नाही. दुःख जाणवत नाही, मग दुःखाचं कारणही जाणवणार नाही, आणि मग दुःखातून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग आपण ज्याला दुःखमुक्ती किंवा निब्बाण म्हणतो ते प्राप्त करू शकत नाही. याचाच अर्थ आपण दुःख घेऊन जसे जन्माला आलो तसे दुःख घेऊन जगणार, दुःख घेऊनच आपला अंत होणार. तर बुद्धांनी फार मोठी आशादायक गोष्ट जगाला दिलेली आहे की दुःख घेऊन जरी आपण जन्माला आलेलो असलो तरी दुःख घेऊन जगण्याची आणि दुःख घेऊन मरण्याची आवश्यकता नाही. दुःखमुक्ती ही आपण ज्या क्षणी जागृतीला सुरुवात करतो त्या क्षणी दुःखमुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू होणार. बुद्धांना ही दुःखमुक्ती 35व्या वर्षी मिळाली. फार अवघड परिस्थितीतून मिळाली. म्हणजे जीवनाची जी दोन टोकं आहेत ती दोन्ही त्यांनी भोगून, म्हणजे अनुभव घेऊन. राजपुत्र होते तर सर्वोच्च सुख होतं, आणि दुसऱ्या टोकाला ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या मार्गाने गेले ते कमालीचं दुःख होतं, म्हणजे मृत्यू जवळ येऊन ठेपला होता. आपल्याला माहिती आहे सुजाताची खीर मिळण्याच्या अगोदर ते चक्कर येऊन पडले आणि मृत्यू जवळ होता, परंतु त्याच्या सावरले. आणि सावरल्यानंतर त्यांनी जेव्हा विचार केला की दुःखमुक्ती आहे की नाही, तर ती दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना थोडासा आधीच लक्षात आला होता. तो त्यांनी परत आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला, आणि तो मार्ग म्हणजे त्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो. आणि तो मध्यम मार्ग हा सतीचा, जागृतीचा, भानावर येण्याचा आणि विस्मृती कमी कमी करण्याचा तो मार्ग आहे. आणि तो मार्ग त्यांच्या लक्षात आल्यानंतर जीवनाचं त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे, जगण्याचं त्यांनी जे काही विश्लेषण केलेलं आहे, दुःख ते दुःखमुक्तीपर्यंत जे 4 आर्य सत्यांचं विश्लेषण केलेलं आहे, कसं साध्य करायचं याचं विश्लेषण केलेलं आहे, त्याला आपण धम्म म्हणतो. म्हणजे बुद्धांना धम्म समजतो, म्हणजे जागृतीला धम्म समजतो. आपण देखील जागृतीचा सराव केला की आपल्याला देखील धम्म कळू शकतो. ही आशादायक शिकवण बुद्धांनी आपल्याला आणि जगाला दिलेली आहे. बाबासाहेबांचं देखील उदाहरण फार मोठं आहे. हे देखील एक संपूर्ण जगासाठी आश्चर्याचा विषय आहे. जसं बुद्धाचं जीवन हे आधी राजपुत्र म्हणजे सुखलोलुपतेचं जीवन त्यांनी उपभोगलं, नंतर आत्मक्लेशानं ते दुःखाच्या इतक्या टोकाला गेले की मृत्यू समीप होता.
बाबासाहेबांच्या याच्या अगदी विरुद्ध होतं. बाबासाहेब आणि आपला समाज, म्हणजे त्याला आपण पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज म्हणतो, बाबासाहेबांनी आपल्या अनुभवातून दुःखाचं अत्युच्च टोक अत्युच्च टोक म्हणजे एक कमालीचं टोक त्यांनी अनुभवलेलं होतं अस्पृश्यतेचं. जिथं जीवघेण्या यातना होत्या, ज्याला त्यांनी नरक यातना असं म्हटलेलं आहे. आम्ही नरक यातना भोगत होतो, त्या नरक यातना त्यांनी भोगलेल्या आहेत. आणि संपूर्ण समाज त्या भोगत होता. त्यात आणखीन जास्त नरकयातना होत्या सामान्य समाजाच्या. त्या नरकयातना भोगल्या बाबासाहेबांनी, ते दुःख भोगलं, ते एक टोक. आणि दुसरं टोक त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून जे साध्य केलेलं आहे. तर त्यांनी स्वतःच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे त्यावेळेला की मी आता अशा, म्हणजे एका व्हाईसरायशी बोलताना ते म्हटलेलं आहे का मी व्हाईसरायच्या दर्जाचा मनुष्य आहे की नाही तुम्ही सांगा. तर ते त्यांना ते मान्य करावं लागलं त्या व्हाईसरायना की बाबासाहेब हे व्हाईसरायच्या दर्जाचे व्यक्ती होते. पुढं आपण हे पाहतो की बाबासाहेबांनी त्याच्यापेक्षा उच्च दर्जाच्या ज्या अवस्था होत्या, ज्या ज्या त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व कष्टातून मुक्त करू शकल्या असत्या. त्यांनी फक्त सुख उपभोगण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असता आणि बाकीच्यांचा विचार केला नसता तर एखाद्या राजपुत्रासारखं ते जीवन जगू शकले असते. त्याच्यासाठी आपण पाहतो की त्यांनी स्वप्रयत्नातून अनेक पद उपभोगली. शिक्षणाच्या बाबतीत तर त्यांची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. जसं त्यांनी स्वतःच म्हटलं की मी 50 पदवीधरांच्या बरोबरीचा आहे, पण खरं म्हणजे ते 500,000 पदवीधरांच्या बरोबरीचे होते. सुखोपभोगाच्या अनेक गोष्टी त्यांच्या अवतीभोवती होत्या. संविधान लिहिण्यासारखं सर्वोच्च दर्जाचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यांना काय कमी होतं, परंतु त्यांनी ते सगळं झुगारून त्यांनी सुद्धा बुद्धाचा मध्यम मार्ग अवलंबलेला आहे. बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या जीवनातलं हे साम्य आपल्याला लक्षात येतं की बुद्ध जागृत होते, बाबासाहेब देखील जागृत होते, जीवनाच्या बाबतीत जागृत होते. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर कोणतं काम केलं असेल तर जनजागृतीचं. लोकांना जागं केलं, भानावर आणलं, सतीमध्ये आणलं. हेच काम बुद्धांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी भानावर आणून जागृत करून लोकांना आपण आपले प्रश्न कसे सोडवू शकतो याची जाणीव करून दिली. बुद्धांनी लोकांना जागा करून आपण दुःखमुक्त कसे होऊ शकतो याचा स्वानुभवातून बोध करून दिला. तर ती सती, ती जागृती आपण कशी डेव्हलप करू शकतो हे आपल्याला थोडंसं आज माहिती करून घ्यायचंय. आणि ह्याचं जे काही सविस्तर स्वरूप आहे हे आपल्याला काही दिवस त्याच्यामध्ये लक्ष घालून ते करावं लागणार आहे, शिकावं लागणार आहे. काहींना ते माहिती असेल, परंतु तरीही पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे. काही गॅप राहिले असतील, काही राहिलं असेल करायचं, तर ते आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जसं मगाशी मी म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून आपण सुरुवात केली. 7 दिवसाचं वर्कशॉप घेतलं. त्याच्यानंतर परत एक दिवस असंच मराठीचं घेतलं, पुन्हा हिंदीचं घेतलं, पुन्हा हिंदीचं घेऊन आज आपण पुन्हा मराठीचं हे वर्कशॉप घेतोय. आणि ही सगळी काय म्हणणार आपण एक परिचयात्मक वर्कशॉप झालेले आहेत असं आपण म्हणू. पण याच्यानंतर आपण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी 3 ऑगस्टला आपली एक सविस्तर किंवा दीर्घकालीन कार्यशाळा आपण सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि जसं आता आनंद सरांनी आपल्याला सांगितलं की त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, नोंदणी करावं लागणार आहे की जे किती लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील.
आणि त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करणार आहोत. तर माझ्या फोनवर, आनंद सरांच्या फोनवर, किंवा जे लोग हिंदी जानतात, हिंदी कोई भाषिक या ठिकाणी कोणी आलेला असेल, अगर कोई हिंदी जानने वाला यहाँ पर हो तो राजेश कुमार जी से संपर्क करके आप अपना नंबर उनको दे सकते हैं. और 40 दिन का जो वो जो दीर्घकालीन वर्कशॉप जो है वो श्रावण पूर्णिमा 3 अगस्त से शुरू होगा. हर हफ्ते में सोमवार गुरुवार इस तरह से वो नवंबर 30 तक, यानी कार्तिक पूर्णिमा तक वो चलेगा. हर हफ्ते में सोमवार गुरुवार 3 तारीख को भी सोमवार आता है और 30 तारीख को भी मेरे ख्याल से सोमवार ही आता है. जो भी हो, 30 तारीख तक हमारा वो वर्कशॉप चलेगा, 30 नवंबर तक. तो आप सबको उसके लिए रजिस्ट्रेशन करना है. फिलहाल आज हम ये बात सीखेंगे कि जागृति की जो साधना है, सती की जो साधना है, वो किस तरह से संभव है. इसके लिए हम मैं भी मराठीमध्ये बोलतो. ही जी साधना आहे, सती साधना, ही कशा प्रकारे आपण करू शकतो याच्यासाठी आपण आनापान सती सुत्ताचा संदर्भ घेणार आहोत. आता जे लोक याच्या आधी बऱ्याच वर्कशॉपमध्ये बसलेले आहेत, या कार्यशाळांमध्ये बसलेले आहेत, किंवा त्यांना इतरत्र पण माहिती झालेलं आहे की आनापान सती काय आहे. एक तर सती हा शब्द आपण आता लक्षात घेतलेला आहे की सती म्हणजे जागृती आहे, सती म्हणजे आत्मभान आहे, हे आपण लक्षात घेतलेलं आहे. आत्मभान, जागृती ही जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून सती साधना आवश्यक हे आपण पाहिलेलं आहे. परंतु ही जागृती कशी आपण डेव्हलप करू शकतो, त्याची भावना कशी करू शकतो. भावना म्हणजे पाली भावना, भावना म्हणजे डेव्हलपमेंट. मराठी हिंदी भावना नाही, ती भावना म्हणजे इमोशन्स आहेत. ही भावना म्हणजे डेव्हलपमेंट आहेत. म्हणजे एक एक टप्प्यानं आपण ती जागृती कशी विकसित करू शकतो याचं सूत्र बुद्धांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि एक जे मला बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्र वाटतं ते म्हणजे आनापान सती सूत्र आहे. मध्यम निकायमधलं 118 नंबरचं सूत्र. त्याच्या आधारे आपण हा अभ्यास आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात प्रॅक्टिस जी आहे, सगळीच प्रॅक्टिस कोणत्यात सूत्रामध्ये सांगणं शक्य नाही, कारण प्रॅक्टिस ही प्रॅक्टिकली सांगता येऊ शकते. ती कशी करायची ते आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपण आनापान सती सूत्राच्या आधारे आपण हे पाहणार आहोत की जागृतीची पातळी क्रमशः कशी उंचावू शकते. एक गोष्ट परत आपण लक्षात घेणार आहोत की ही जागृतीची पातळी का उंचावायची, का डेव्हलप करायची, का प्राप्त करायची. कारण आपल्याला आपल्या जीवनाशी कनेक्शन, एक आपल्या जीवनाशी आपला संपर्क निरंतर, नॉन स्टॉप, कंटिन्यू स्थापित झाला पाहिजे. का जीवनाशी संपर्क स्थापित झाला पाहिजे. जे आपण बाहेर भटकतो है ना, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मनातील विचार आणि भूतकाळ वगैरे, ह्याच्यातून आपण जे काही मन भटकतंय, बाहेर भटकतं म्हणजे आतल्यातच बाहेर भटकतंय. बाहेर म्हणजे कुठं जात नाही, आतच भटकंती चालू आहे. या मर्यादेमध्ये, कायेच्या मर्यादेमध्ये, डोक्याच्या मर्यादेमध्ये आपल्यामध्ये ती भटकंती जी चालू आहे, तर ही भटकंती कमी करण्यासाठी, म्हणजेच मनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी, डिप्रेशन कमी करण्यासाठी, अस्थिरता, अस्वस्थता कमी करण्यासाठी आपल्याला मनाच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मनाच्या प्रती आपल्याला, मनाविषयी आपल्याला जागृती निर्माण झाली पाहिजे. की मन कसं काम करतं, का दुःख आहे. जसा बुद्धांना प्रश्न पडला, आपल्यालाही पडला पाहिजे, का दुःख आहे.
पण स्वतःशी कनेक्ट झाल्यावरच ते दुःख जाणवतं आहे. परंतु जनरली काय होतं की आपण दुःखापासून पळ काढतो. सामान्य माणूस दुःखापासून पळ काढतो आणि आनंदासाठी धडपडतो, कृत्रिम सुखासाठी आणि वस्तुनिष्ठ सुखांसाठी धडपडतो. बाह्य वस्तूंमध्ये त्याचं सुख तो पाहतो. परंतु त्यातून आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही, आपले ताणतणाव जात नाही. हे आपला सगळ्यांचा अनुभव आहे. किती किती आपल्याजवळ साधनं असू द्या, पैसे असू द्या, चांगलं घर असू द्या, चांगलं कुटुंब असू द्या, आपल्याकडे चांगली नोकरी असू द्या, आपल्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजिकल सुविधा असू द्या, कॉम्प्युटर असू द्या, टेलिफोन असू द्या, मोबाईल असू द्या, सगळं काही, टी व्ही असू द्या, सगळं काही ऐषारामी जीवन असलं तरी आपल्याला माहिती आहे आतमध्ये एक प्रकारची अस्वस्थता असते. आणि ती अस्वस्थता जनरली कधी जाणवते? जेव्हा आपण शांत बसतो. जसं बुद्धांनी म्हटलं, ज्याला सुखानं झोप येत नाही त्याला हे जाणवतं की आपण सगळं असून सुद्धा सुखी नाही गड्या. हाच अनुभव बुद्धाला आला, बाबासाहेबांना आला, आपल्याला येतो. सुखी नाही, आपलं मन स्थिर नाही, शांत नाही, शांत झोप येत नाही. आणि जागेपणी तर आपण पाहतो की आपल्याला स्थिरपणे एखादं काम करायचं तर आपण शांतपणे करू शकत नाही, कारण मन स्थिर नाही, म्हणजे एकाग्र नाही. आपण काम करू शकत नाही. बोलताना आपण शांतपणे बोलू शकत नाही. आपल्या इतरांशी जो संपर्क आहे हा बराचसा विस्कळीत असतो. अनेक गोष्टीतून आपल्याला दिसतं की आपण स्थिर नाही, शांत नाही. सर्व असून सुद्धा आपण स्थिर नाही, शांत नाही. यालाच बुद्धांनी दुःख शब्द इस्तेमाल केला, दुःख शब्द वापरलेला आहे. दुःख सत्य आहे. सब्बे संखारा दुःखाती. सर्व संस्कार दुःख आहेत. संस्कार म्हणजे आपलं जीवन. सब्बे संखारा दुःखाती. आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर काय सांगितलेलं आहे? सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति. जो हे प्रज्ञेनं पाहतो, आणि प्रज्ञा फक्त जागृत माणसालाच प्राप्त होते, सतीमध्ये येणाऱ्या माणसालाच प्राप्त होते. आणि प्रज्ञा म्हणजे जीवन समजणं, सत्यदर्शन. दुःखाचा प्रॉब्लेम आहे, प्रज्ञेनं तो पाहिला की दुःखमुक्ती मिळते. हे सोपं सूत्र आहे. यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे. यातून दुःख पाहतो आणि याच्यातून सुटका करून घेण्यासाठी, निर्वेद होण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. आणि हाच विशुद्धीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे. ए समग्गो विशुद्ध्या असं म्हटलेलं आहे. परंतु आता ही जागृती कशी डेव्हलप करायची याचं सूत्र, मनाबद्दल जागृती कशी डेव्हलप करायची याचं सूत्र बुद्धांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. ते या आनापानसती सूत्रात सांगितलेलं आहे. ज्या मनामध्ये आपण दुःख अनुभवतो ते मन कुठं आहे? तर ते मन आपल्या कायेमध्ये आहे. मनोधर्म, मनात जे जे काही चाललेलं आहे त्याला मनोधर्म म्हटलेलं आहे. आणि मनोधर्म पाहणं, मनोधर्म जाणवणं ही आपल्या जागृतीच्या प्रक्रियातली ही मुख्य क्रिया आहे, मुख्य कार्य आहे की मनोधर्म, मन समजलं पाहिजे. हाऊ इट वर्क्स, कसं काम करते ते. मनोधर्म, मनातल्या प्रक्रिया कसं काम करतात हे जाणून घेणं हे माणसाच्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे. आणि हे मन, कारण मनच प्रॉब्लेम आहे आणि मनच सोल्युशन पण आहे. मनच प्रश्न आहे, मनच उत्तर आहे. मनातच दुःख आहे, दुःखमुक्ती मनातच आहे. तर ते कसं होऊ शकतं? काय केल्यानं होईल? ते काय घडल्यानं ते होईल? तर त्याच्यासाठी मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे मनोधर्मांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे धम्मापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण हे जे धम्म आहे हे शरीरामध्ये आहे, कायेमध्ये आहे. म्हणून धम्म पाहायचे असतील तर काया आधी आपल्याला जाणवली पाहिजे. आणि कायेनं धम्म दिसतात असं म्हटलेलं आहे. यो धम्मं कायेन पश्यति. जो धम्म कायेनं पाहतो म्हणजे कायेमध्ये अनुभवतो. जागृत कायेला धम्म कळतात, धम्म दिसतात.
म्हणून मनापर्यंत पोहोचायचं असेल तर शरीरामध्ये उतरलं पाहिजे, शरीराचं भान आलं पाहिजे, शरीराची जाणीव झाली पाहिजे, शरीरामध्ये आपल्याला जागृती निर्माण करता आली पाहिजे. म्हणजेच कायानुसती आपल्याला मिळाली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. कायाविषयीची जागृती. सतीचे 4 टप्पे आपण पाहिलेले आहेत. हे 4 टप्पे म्हणजे कायानुसती आहे, म्हणजे कायाबद्दलची जागृती आहे. काया आपली जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे जाणवते आपल्याला की काया आहे. आपण जिवंत नसलो, बॉडी डेड असेल तर जाणीव नाही त्याला. जाणवणं म्हणजे वेदना असं म्हटलेलं आहे त्याला. वेद म्हणजे जाणणे, वेदना, जाणीवा. काया जाणवते म्हणजे कायातल्या वेदना जाणवतात. तर पहिली कायानुसती, कायाविषयीची जागृती. दुसरी वेदनानुसती म्हणजे शरीरात ज्या जाणीवा जाणवतात त्याची जागृती. आणि जाणीवा, वेदना मुख्यतः 2 प्रकारच्या असतात, त्या सुख आणि दुःखाच्या. तिसरी एक वेदना सांगितलेली आहे, तिला सुख दुःख विरहित किंवा असुख अदुःख वेदना असं म्हटलेलं आहे. परंतु ही जी वेदना आहे, असुख अदुःख वेदना, ही जागृत माणसालाच स्पष्ट जाणवते. जो माणूस सतीचा सराव करतो त्याला ती जाणवते. अन्यथा सामान्य माणसाला सुख जाणवतं, दुःख जाणवतं. सुखाने माणूस हुरळून जातो, तिथेही मन विचलित होतं. दुःखाने माणूस खचून जातो, तिथेही मन विचलित होतं. म्हणजे सुख आणि दुःख, सुख आणि दुःख ह्या दोन्ही माणसाला विचलित करणारे हे अनुभव आहेत. हे दोन्ही अनुभव जे आहेत, ज्याला आपण विचलन म्हणतो, मनाचं डिस्टर्बन्स म्हणतो, ते सुख आणि दुःख आहे. सुखातही मनुष्य शांत नसतो, दुःखातही शांत नसतो. शांत असतो या दोन्हींच्या संतुलनामध्ये. सुख आणि दुःख ह्या मनाच्या दोलायमान अवस्थेमध्ये जिथं मनुष्य स्थिर आणि शांत असतो, केवळ मनोधर्म म्हणून किंवा अस्तित्वाचे धर्म म्हणून, सत्य म्हणून तो सुखदुःखाकडे पाहतो. परंतु दोन्ही गोष्टी माणसाला स्थिर ठेवित नाहीत. निब्बाण, मध्यम अवस्था, ज्याला निब्बाणं परमं सुखं म्हटलेलं आहे, ही जी मधली अवस्था आहे, ही जी दुःखमुक्त अवस्था आहे, ही निब्बाणातली अवस्था आहे. ही सुखदुःखाने विचलित होत नाही आणि ती प्राप्त करणं हा मुख्य उद्देश आहे. म्हणून आधी कायेमध्ये, कायेतून वेदनेमध्ये, वेदनानुसती. आणि हे जे सुखदुःख आहे, या सुखदुःखाचं कारण जे आहे ते आपलं चित्त आहे. चित्त म्हणजे नेहमी त्याला काहीतरी पाहिजे, काहीतरी